बोलायचं असेल तर बोला बिंदास, काही अडचण नाही. बोलायचं आहे का? मला 100% खात्री होती ही एकच व्यक्ती बोलणार आहे यांच्यामध्ये. दम लागतो बोलायला, दम. हॅलो, मी प्रथम नमस्कार करते या धरती मातेला जिथे माझा जन्म झाला. दुसरा नमस्कार करते माझ्या माता पित्यांना, त्यांनी मला जन्म दिला. आणि तिसरा नमस्कार करते माझ्या गुरुजनांना, त्यांनी मला घडवलं. मी आज या ग्रेट टुगेदर कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यासमोर जे 2 शब्द सांगत आहे. मला गेट टुगेदर हा कार्यक्रम काय आहे ते माहीत नव्हतं. जेव्हा मला उत्तमने फोन केला तर तुम्ही येऊ शकता का, मी म्हटलं कार्यक्रम काय आहे. माझा मुलगा मला सांगत होता, मम्मी तू फक्त हा म्हण, हा कार्यक्रम सगळे तुझ्या मित्र मैत्रिणी तुझ्या वर्गातले शिक्षक वगैरे ते तुला भेटतील, तू त्यांना हो सांगून दे. या निमित्ताने का होईना आपल्या सर्वांची भेट झाली आणि उत्तम आणि राजू यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम घडून आला. त्यामुळे मला सगळ्या माझ्या जुन्या मैत्रिणी, मित्र बांधव, शिक्षक यांची सर्वांची भेट झाली आणि सगळ्या मैत्रिणींचा फोन नंबर भेटला. या निमित्ताने मी सर्वांशी संवाद साधू शकते, दुःख सुखात बोलू शकते. कोणावर काही प्रसंग आला, काही आला तर आपण एकमेकांचं सांत्वन करू शकतो. तसेच कोणाकडे काही कार्यक्रम आला त्यानिमित्ताने ग्रुपवर बोलून आपण एकमेकांच्या कार्यक्रमाला जाऊ शकतो. तरी राजू आणि उत्तम यांचे मी खूप खूप आभार मानते, कारण त्यांनी आम्ही तर काही 10वीच्या बॅचला नव्हतो, सुनीताला मला आमंत्रित केले आणि या कार्यक्रमात आम्हाला पण सहभाग केलं. त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद. दिवस आपल्यासाठी अगदी 2 तास पहिले आपण उशीर आलो, तर आदरणीय पाटील सर आणि के चव्हाण सर यांचं मनापासून सर्वप्रथम धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला त्यांचा बहुमूल्य असा वेळ दिला. आणि मुलींचंही मी आभार मानतो की इतक्या दूरून ते प्रवासाचा त्रास असेल, आर्थिक सगळं नुकसान सोसून त्यांनी आपल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला अगदी 100% उपस्थिती दाखवली. मुलांमध्येही तसंच आहे, अगदी कैलास असेल, सत्यदीप असेल, सगळ्यांनी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला अगदी एकोप्याचं दर्शन त्यांनी आज घडवलेलं आहे. सर, विषय असा आहे हे स्नेहसंमेलनाचं आमच्या डोक्यामध्ये संकल्पना आल्यानंतर आम्ही थोडंसं त्याच्यात घुसलो. 2-3 होतो. हे जवळपास 3 वर्षापूर्वी कैलास, मधुकर, उत्तम आणि आम्ही 4 लोकांच्या आमच्या डोक्यात ही संकल्पना आली होती. ग्रुप 3 वर्ष आधीच बनलेला होता, फक्त त्याच्यामध्ये कोणी ॲड होत नव्हतं. गेन करून कसे तरी आम्ही 2-4 जण टाकले, 7-8-10 झाले. नंतर असंच एक दिवशी 2-3 परत बसलो, चर्चा झाली की अरे असा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. मग त्याला थोडीशी चालना मिळत गेली. ज्याला जसे कॉन्टॅक्ट मिळाले तसे त्यांनी जमा केले, प्रत्येकाला कन्व्हिन्स केलं, प्रत्येकाला 4-4, 5-5 फोन केले, विनवण्या केल्या. तुम्ही जसे असाल तसे या, भले तुमचं आम्ही तिकीट बुक करून देतो, हे करतो ते करतो, सगळं सांगितलं. पण तरीही त्यांच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून का असेना त्यांनी आज ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमात सगळे एकत्र आले आणि माझा एकच प्रयत्न होता सगळ्यांना सांगणं आहे की आपण रोज फॅमिलीसाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी, सगळ्यांसाठी आपण रोज मरमर करतो, रोज जगतो. तर एक दिवस स्वतःसाठी का जगू नये. हा एक दिवस आपण एवढ्या लांब घेऊन गेलो 31 वर्ष आधी. एक दिवस आपण स्वतःसाठी पण जगायला पाहिजे ना. कुटुंबासाठी आपण रोज जगतो, रोज हे, पण हे असे जे मोमेंट असतात हे परत आपल्या आयुष्यात येत नाही. विषय काय आहे, हे सगळ्यांना जुळवून आणलं, बोलवणं, याच्या मागे एकच कल्पना आहे. आता सगळे उद्या कदाचित कोणी याच्यातलं असेल नसेल ते आपण कोणीच काही व्यक्त करू शकत नाही, सांगू पण शकत नाही, कारण कधी काय वेळ येऊ देईल ते सांगता येत नाही. आणि हे जे काही आपण सगळं जुळवून आणलेलं आहे ह्याची सगळी आठवण तुम्हाला आयुष्यभर कधीतरी राहील, कारण याची सगळी सोय आम्ही तशी केलेली आहे. त्या गोष्टी घडण्यासारख्या नव्हत्या, त्या पण गोष्टी आम्ही आज कशा तरी प्रयत्न करून जोडून आणले की हा ग्रुप फोटो 8 दिवस 10 दिवसांनी मिळाला असता किंवा 2-4 दिवसांनी मिळाला असता
पण त्याची अशी व्यवस्था केलेली आहे की आपला कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत तो फोटो आपल्यापर्यंत पोहोचणार आणि तो इथले आहे ते आता बाहेर गावून बरेचसे मित्र तर काही नाही पण मैत्रिणींना अडचणी त्यांना जायला लांब आहे त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नव्हतो. नंतर यदा कदाचित त्यांनी बोलवलं तर गेलो असतो, ते काही सांगता येत नाही. पण ह्या प्रेमचं वितरण इथल्या इथं झाल्यानंतर त्यांच्या घरच्यांना तरी सांगता येईल की हा कार्यक्रम आजच झाला आणि याची प्रेम आजच आणली आम्ही. त्याचा तरी त्यांना थोडाफार अभिमान वाटेल की नाही काहीतरी नियोजन केलं थोडं ताकडं का असं ना व्यवस्थित झालं. हे सगळे प्रयत्न त्याच्यासाठी ते की कारण प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख हे लागलेलंच आहे, ते तर तो जोट करणारच आहे, त्याबद्दल आपलं काही म्हणणं नाही. पण विषय कसा असतो, आता हे सगळे संपर्कात आले याच्यानंतर कुठेतरी भेट झाली, बोलणं झालं किंवा आता ग्रुप जॉईंट आहे त्याच्यावरती सुखादुखाच्या गोष्टी. आणि माझं तरी एक स्पष्ट म्हणणं आहे, मनात काही असेल ना तर खरोखर ग्रुपवरती सांगावं की जेणेकरून तुमच्या मनातलं काही सुख दुःख असेल ना किंवा दुःख असेल त्याच्यातून तरी तुम्हाला मार्ग दाखवणार आहे. 2-4 मेसेज मित्रमंडळी पाठवतील याची गॅरंटी मी देतो. कारण कसं असतं, दुःख डिप्रेशन हा एक असा वेगळा पिरियड असतो की त्या वेळेमधून आपण सहजासहजी बाहेर निघत नाही आणि त्यावेळेला आपण घराच्या बाहेर पण जाऊ शकत नाही. म्हणजे सोशल मीडियाचं माध्यम असं आहे की तुम्ही घरात बसून बसून पण बोलू शकता आता. आणि 4 चौघांमध्ये गेल्यानंतर मन परिवर्तन 1001% होतं, हे चांगलंच मला माहिती आहे. पण विषय कसा असतो, बोलल्यानंतर मनातल्या भावना एकमेकांचं देवाणघेवाण होतं, विचारांचं समजतं सगळ्यांना. त्याच्यामुळे इथून पुढे आपला कार्यक्रम होईल त्याबद्दल काही वाद नाही, त्याचं नियोजन आम्ही पण करू पुढे कधीतरी. परंतु इथून पुढे जे काही कोणाच्या अडी अडचणी असतील, कसलंही दुःख असेल तरी सगळ्यांनी एकमेकांजवळ बोलावं अशी माझी इच्छा आहे. आणि माझं प्रांजली एकट्याचं स्वतःचं मत असं आहे की माझ्याकडनं स्वतःकडनं ग्रुपचा मी विषय घेत नाही, माझ्याकडनं स्वतःकडनं ज्याला ज्या पद्धतीने जशी काही असेल नसेल ती मदत करायला येईल ती 1001% मी करेल. एक लहान भाऊ किंवा मोठा भाऊ समजून मला कधी अर्ध्या रात्री फोन करा, माझा फोन रात्रभर चालू असतो. बिनदिक्कत कधीही काही सांगितलं तरी मी हजर राहू शकतो. मी कोणासाठी वेळ काढायचा नाही काढायचा ते निर्णय माझा असतो. पण कसं आहे, सगळे एकत्र आलेत याचा आज आनंद सगळ्यांनी घेतला. परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की उत्तम आणि आमच्या प्रयत्नांना यश इतकं येईल अशी गॅरंटी आम्हाला वाटत नव्हती, परंतु ते मिळालं आम्हाला. म्हणून परत परत 2दा तुमचे खरंच आभार मानतो की तुम्ही आलेत. कार्यक्रमाची शोभा वाढली, सगळ्या मित्रमैत्रिणी एकत्र भेटले, थोडंसं आम्हालाही भरून आलं की प्रयत्न केले ते सफल झाले आमचे. म्हणून इथून पुढे कोणाचंही काहीही असेल तर बिनदिक्कतपणे तुम्ही सांगू शकता, शेअर करू शकता, काहीही हरकत नाही. एवढं बोलतो, मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता केजवळ सर बोलतील. तुला बोलायचं सुनीता? बोल 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 बोल, काय हरकत. माझा परिचय तर अगोदर झाला जे. आता मी असा उत्तमचा असा फोन आला पहिल्या दिवशी, उत्तमचा असा फोन आला, बाई आपल्या शाळेचा असा असा कार्यक्रम आहे तसा आहे. मी त्याला सांगितलं तर मी 10वी बॅचला नाही होती, मी फक्त 8वीपर्यंतच होती बुवा. 8वीत माझं लग्न झालं, त्या दिवसापासून मी शाळा सोडली. आणि माझ्या हातात त्या दिवसापासून 33 वर्ष झाले मला शाळेत सोडून. मी अजूनपर्यंत माईक बी हातात घेतला नाही होता. आज पहिल्यांदाच माझ्या हातात आहे. तर मला इतकं उत्सुकता वाटली त्या दिवसापासून, इतका आनंद होत होता. तर मला असं वाटत होतं तर मी 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टलाच तयारी करते बा. तर माझ्या घरच्यांनी बी मला एवढी साथ दिली, घरच्यांनी बी एवढी साथ दिली तर तुझा आज 9वा दिवस उठतोय म्हणे. त्यांनी मला परवाच्या दिवशी लगेच साडी घेऊन कालच्या काल सगळी तयारी करून स्पेशल या निमित्ताने ते सगळं, म्हणजे काल एवढा पाऊस पडला आमच्याकडं, आज लावायला जायचं होतं पण ते म्हणे काल कपाशी लावत जाईल पण मग आज तुझा कार्यक्रम उद्या होणार नाही. तर स्पेशल मला रिक्षा घेऊन इथं आलेले ते कुठलीला आलेला आहे, इथे नाही आले. तुमच्या शाळेचे मुलं आहे, मी काय तुमचे सर मुलं तिथं राहणार बोलले होते. तसं जर कोणी आले असेल तर कर मला फोन. मग इथं कोणी दिसत नाही होते तुमच्या शाळेचे जेव्हा सगळेजण, तर मग काही फोन नको करू, आम्ही इथंच राहतो. कोणीतरी बोलायची डेअरिंग करते, बाकीचे असत बसलेत नुसते ऐकत.
आता केजेड सर आपलं मनोगत व्यक्त करते. आजच्या या 94-95 च्या 94 सॉरी क्षमा असावी, त्या बॅचचे सर्व विद्यार्थी माझे पहिल्यापासून शाळा ओपनिंग झाले आम्ही दगड मारत होते असे आमचे सहकारी बंधू पाटील सर अतिशय तुमच्या समोर काही शब्द न बोलता अशी एक गंभीर स्थितीतून शाळा निर्मिती केलेली आहे. आणि अशा स्थितीतले तुम्ही कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल मी आता शाळेच्या वतीने माजी मुख्याध्यापक या वतीने तुमचं पहिले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण मी 1 तारखेपासून माजी मुख्याध्यापक झालो. पहिले आजी 1 तारखेला जॉईनिंग म्हणजे मी डिस्चार्ज दिलेला नव्हता त्या कार्यक्रमाच्या वेळेस. प्रथम मी माझा थोडक्यात तुम्ही बोलले शब्द पाहतो मी तुमचा पण तुम्ही पण मोठे झालेले आहेत तर मी माझा थोडक्यात परिचय माझा परिचय द्यायचं काम नाही तुम्हाला. मी तर सगळ्यांचा परिचय आहे, घराघरात परिचय आहेत. मला नाही ओळखलं तर तो गावातला माणूसच नाही असं मी मानतो. कारण 36 वर्षामध्ये 89 पासून आम्ही तिथे असल्यामुळे मी कुठेच फिरलेलो नाही आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलीचा विवाह 2 वर्षापूर्वी झालेला आहे. एक नामांकित कंपनीत एक ती डेव्हलपर म्हणून काम बघते. मास्टर कार्ड कंपनी आहे जे तुमच्या खिशामध्ये ATM कार्ड आहे त्या संपूर्ण ATM कार्डचा डाटा ती फॉलोअप घेते पुण्यामध्ये. आणि मुलगासुद्धा पुण्यामध्येच एक चांगल्या नामांकितच कंपनीत एक लाईन मॅनेजर म्हणून तो पण काम करतोय. हा संपूर्ण माझा परिवार जो आहे हा संपूर्ण तुमचं आम्ही दिलेली काय काम आहे ती पावती ते पोरांनी दाखवलेली आहेत. म्हणून तुम्हाला पण मी आता परिचय देत असताना एक थोडंसं मलाही बोचकलं ते की तुम्ही मोठे आहेत. आता आमच्यासमोर तुम्ही मोठे जरी लहान वाटत असेल तरी आमच्या मनामध्ये तुम्ही मोठे आहेत. कारण आजची पिढी घडवणारे तुम्हीच आहेत, देश घडवणारे तुम्ही आहेत. तुमच्या हातात सर्व काही आहे. कारण तरुण पिढी आहे. तरुण काही जण बसलेले आहेत नातू जन्माला येईल अशी वाट बघतायत किंवा आला पण नसेल म्हणजे थोडेसे वयाने मोठे झालेले आहेत. येणारे अपत्य जे आहे त्याला चांगलं मार्गदर्शन करा. काही नाही प्रॉपर्टी कोणी विचारणार नाही. तुम्ही मला जमीन विचारणार आहे का? नाही. कोणी विचारलं अरे तुमचा मुलगा काय करतो बाप केव्हा सांगतो छाती टोकपणे. मुलाचे चांगले गुण छाती टोकपणे सांगतो. हवेत चालतो तो बाप. त्या मुलाचं गुण चांगले गुण असेल तर बाप प्रेमाने आनंदाने सांगतो की माझा मुलगा अमुक ठिकाणी आहे. म्हणून तशी पिढी घडावी यासाठी शाळा असते. नुसतं नोकरीसाठी शाळा नाही ओपन केलेल्या आहेत. सर्वांना नोकऱ्या लागल्या तर हे कोण बघेल? निसर्गाचा नियम निसर्गाचा बॅलन्स जाईल. अरे निसर्गाचा नियम असा आहे आपल्याला जन्म दिलेला आहे त्याची कल्पना आधी मिळालेली आहे. आपल्याला जन्म होणार आहे याची 9 महिने आधीच सूचना आलेली आहे. 9 महिन्यात आधी सूचना आलेली आहेत की आपल्या घरात बाळ जन्माला येणार आहे. मात्र जो जन्म घेतो तो त्या दिवशी आपलं पत्र घेऊन येतो मृत्यूचं. पण त्याची तारीख तुम्हाला कधी जाहीर झाली का? त्याची तारीख जर तुम्हाला सांगून दिली अरे बापरे काय होईल आता बघ.
फक्त आपण जन्माचीच तारीख आपल्याला माहिती असते की घरामध्ये की आपल्या कुटुंबात बाळ जन्माला येणार आहे, मृत्यूची तारीख नाही. हा निसर्गाचा नियम आहे. ज्याने जन्म घेतला त्याचा मृत्यू अटळ आहे. या पद्धतीने आपण येणारे बाळ, आता तुमचे मुलं मोठे झाले, नातवंडाचे होतील, त्यांना एक चांगल्या दर्जाचं शिक्षण द्या. आणि नेहमी आता मी सांगितलं की हा मोबाईल आहे, एक महिला मंडळाचा देऊन टाकला, चांगला नवा मोबाईल आहे, आणि सांगितलं की जी सुंदर महिला असेल त्या सुंदर महिलेला मोबाईल देऊन टाका. प्रश्न निर्माण झाला. तुम्हाला सांगितलं की हा मोबाईल आहे, एक जो विद्वान आहे त्याला मोबाईल देऊन टाका. कोणाला देणार तुम्ही मोबाईल? कोणाला देणार? कोणाला सांगितलं मी हा मोबाईल देऊन टाकायचंय, आता देऊन टाकायचं, माझं काम समाप्त झालेलं आहे, आता हा मोबाईल द्यायचंय. आणि एक सुंदर महिला जी आहे तिला देऊन टाका. शोधाला पाठवलं, अरे शोधा, प्रयत्न करा, काय परिस्थिती. शोधू शकत नाही आपण शोधू शकत नाही, पण आपल्यामध्ये उत्तर आहे. तर दिलं ना, मला जर दिलं तर मीच सांगून देईल की मीच सुंदर आहे, मीच ठेवून घेईल. जोपर्यंत तुम्ही मीच सुंदर आहे, बाळ माझंच हुशार आहे, तोपर्यंत ते बाळ शिकणार नाही. नेहमी पॉझिटिव्ह ठेवा. आता जे एक जण थोडस बोललं की माझा मुलगा कमकुवत आहे, कमकुवत नाहीये, तो कोणत्या तरी गुन्ह्यामध्ये पुढे आहे. आता प्रल्हादच बोलला ना की तो कमकुवतीचा आहे, आणि त्याचा निकाल लागायच्या पहिले टक्केवारी मी सांगून दिलेली आहे. निकाल लागायच्या पहिले. आणि आम्ही विद्यार्थीमध्ये राहतो, कोणता विद्यार्थी काय आहे, तो कोणत्या गुणात पुढे आहे, त्या विद्यार्थ्यांचं गुण कशात तो पुढे जातोय हे शोधा. असं नाही की मी शेतकरी आहे म्हणून मी कमकुवते, नाही, शेतकरी सुद्धा आम्हाला जड आहे. अरे शेतकरीच आहे, हे संपूर्ण जे काही चालले ना हे शेतकऱ्यांच आहे. अरे तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला डिमांड नाही. अरे डॉक्टरांनी संप केला तर माणूस मरून जाईल का? मरणार नाही. कंपन्यांनी संप केला, खायला भेटणार नाही, काही प्रमाणात भेटेल. पण शेतकऱ्यांनी संप केला तर निसर्गच राहणार नाही. निसर्गच राहणार आहे का? कारण या शेतकऱ्यावर पोशिंदा आहे जगाचा, संपूर्ण सृष्टी त्याच्यावर अवलंबून आहे. प्राणी, पक्षी, मानव, काय संपूर्ण प्रजाती त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून असं कमकुवत कधीच समजू नका की मी शेतकरी आहे. अरे तू शेतकरी आहे पण सतन आहे, स्वाभिमानी आहे. चांगलं कष्ट करून आपण स्वाभिमानी जीवन जगू शकतो. म्हणून तुम्ही पण स्वतःला स्वाभिमानाने आपले जे बाळ किंवा आपले नातवंड असेल त्यांना चांगली माहिती, चांगलं शिक्षण द्या, लक्ष द्या. आणि समाजाचे काही ऋण जे आहेत ना ते फेडता येण्यासाठी त्याच्यावर चांगले संस्कार टाका. चांगले संस्कार. अरे तुम्ही चांगले संस्काराचे मुलं बसलेले समोर, आनंद आहे, गर्वाने सांगतो मी की तुम्हीच चांगले, तुम्हीच हिरो होते माझ्यासाठी. मी का म्हणतो, कारण माझं आयुष्य त्या शाळेमध्ये गेलेलं आहे. अजून सुद्धा माझी झोप उडलेली नाहीये. कारण शाळा सोडणे माझ्यासाठी ती सोपी नाहीये. की ज्यावेळेस आपली आई आपली मुलगी सासरला जायला सोडते ना तशी अवेलना होते. जेव्हा तुम्ही जसं आता इथं आले ना तुम्हाला तशा वेदना होत आहेत की काय आपले दिवस होते बा, तसे दिवस आहेत. म्हणून ते आजचे जे संस्कार आहेत ना, काही विद्यार्थी कोणाचं काही ऐकत नाहीये. तुम्ही किती आज्ञाधारक होते रे. तुम्ही आता सांगितलं, अरे प्रार्थना तर्थ करायचं सर बरे. अरे खरं आहे, तुमचं तर गर्व आहे आम्हाला खरंच. म्हणून तुम्ही पण शिकलेले आहेत, जर शिक्षकाचं नाही ऐकलं तर कोणाचं ऐकणार तुम्ही रे? आई वडिलांचं नाही ऐकलं तर कोणाचं ऐकणार तुम्ही? अरे पहिले आद्य गुरु तर आई वडील आहेत. आई वडील बिचारे नंतर आमच्या स्वाधीन केलेले आहेत. आम्ही टाकतो आमच्या पद्धतीने संस्कार. घ्यायचं जे आहे ते तुमच्या हातात आहे, घ्यायचं तर आमच्या हातात, आम्ही मन भरून देतो. पण आज जे परिस्थिती जी निर्माण झालेली आहे, तंत्रज्ञान जे जागृत झालेलं आहे, धोका आहे, धोका.
मला अनुभव आहे तुमच्या गावाचा. मी करोनाची साथ लागली ना तेव्हा गावात मास्क लावून तरी मी कॉन्टॅक्टमध्ये मुलांचं नुकसान व्हायला नको बा, शैक्षणिक नुकसान व्हायला नको, मी काहीतरी प्रयत्न काढूच बा. तर यासाठी गावात थोडंसं दुरून का होईना, का दरवाजा बाहेरून का होईना तपास करत होतो की सर तुम्ही सांगितलं तर आम्ही सहकार्य करू. एक योजना आपण पालकांचा अभ्यास होता की सर तुम्ही ऑनलाईन क्लास घ्या. जीव पटकून सांगायचो ऑनलाईन क्लास मला घेऊ नका द्या, ऑनलाईन क्लास घेऊ नका द्या. कारण ऑनलाईन क्लास मी आज सांगितलं की आज झूम मीटिंगला क्लास घ्यायचंय, संध्याकाळी तुमच्या घरात दांगडू उभा, मोबाईल उभा. आणि माझी सूचना द्यायच्या आधी इतर शाळांनी ऑनलाईन क्लासेसचं धूम धडाक्यात स्वागत सुरू करून दिलं आणि ते गावागावात मोबाईल घेण्याचं वाद सुरू झाले. मी तेव्हा लोकांना सांगितलं तुम्ही फक्त 1 वर्ष माणूस 1 वर्ष घरात बाळ राहिला तरी काही असं काही फारसा फरक पडणार नाही, त्याला आपण जास्तीच शिकू. पण तुम्ही आजच त्याला मोबाईल घ्यायला लागलेत. आजच प्रत्येक कुटुंबात यावेळेस करोनामध्ये 10 आणि 15 हजार रुपयाचा मोबाईल तो विद्यार्थी पाय आपटत होता घरामध्ये, मोबाईल घ्यायला लागत होत. मोबाईल घ्या, नाही घेतला तर चाललो. कुठे चाललं माहितीये ना, वाईट आहे, अतिशय वाईट आहे. त्या मोबाईलमुळे आम्ही तर गावात टीव्हीवर कनेक्ट सांगितलं होतं. त्यावेळेस होते गावात एका टीव्हीवर तर 4-4, 5-5 जण बसायचं आणि मी त्यांना काहीतरी वायर वगैरे पण दिले, माझा स्पीकर पण दिला होता बोलण्याचा. तुम्हाला आवाज नसेल तर तो स्पीकर घ्या, पण एका टीव्हीवर दुरून 5-6 जण ऐका अशी व्यवस्था मी केली होती. पण त्या दिवसापासून जो धुमाकूळ घातला मोबाईलनं तर बापाचं नाही शिक्षकाचं सुद्धा ऐकायला तयार नाही. विद्यार्थी नाही ऐकलं तर आपलं पूर्ण शाळेचं नाही, तालुक्याचं नाही, देशाचं वाटोळ आहे देशाचं. कारण आपल्याला एक चांगला नागरिक घडवायचं आहे देशासाठी, देशाचं काही देणं घेणं आहे. आणि तुम्ही हे जे ग्रुप तयार केलं ना अतिशय आनंद झाला मला. याच्यामध्ये विचाराची देवाणघेवाण होते आणि सुख दुःख विसरतो. या ठिकाणी कोणावर काही दुःखाचा डोंगर कोसळला. आज तुम्ही 40 जण आहेत, 40 जणांनी 500 रुपये जरी दिले तर 20,000 रुपये त्या संबंधित व्यक्तीला मिळतील आणि ते थोडंसं दुःख बाजूला ठेवतील. असा प्रयत्न तुम्ही करावं एवढंच मी तुमच्यासाठी बोलतो. थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सरांनी सांगितलं की राजू 3 वर्ष वर्गात शिकला पण कधी माईक हातात घेतला नाही. खरंच सांगतो सर, ही आजची फक्त दुसरी वेळ आहे सरांना आज दुसऱ्यांदा माईक हातात घेतलाय. 1 तारखेला गेट टुगेदरच्या प्रोग्रामला मला याच्यासाठीच बोलवलं होतं त्यांनी आणि आज आमचाच प्रोग्राम आहे. परत 15 तारखेला हेच कामाला आहे. 1993च्या बॅचचं गेट टुगेदर वडगाव याला आहे नागद वडगावला, तिथं परत माहिती पडलं मला. बरं आता इथून आता जेवणाचा आस्वाद घेऊ. जेवणाची सोय केली झालंय सर, खाली सगळी ऍडमिट झाली आहे. फोटो सेशन वगैरे नाही काही, एक फोटो घेऊ परत खाली जाण्याच्या आत. या सगळे या. एक मिनिट मी सर्वांचे माफी मागतो. चालू नाही का? हॅलो हॅलो. हे बघा विद्यार्थी मित्र, मी माफी मागतो. काल गोरख बोलला की सर आम्हाला सांगितलं नाही. एक कारण मी एकटा होतो. मी शाळेला सुट्ट्या होत्या आणि पाऊस पडला त्याच्या 3 दिवस आधी मी व्यस्त झालो की आता काय करायचं माझं. काय मी लॉन्स घेतलेलं होतं पण मला 5वी ते 10वी विद्यार्थ्यांनी शब्द दिला
की सर आम्ही येणार आहे. मी तो माझा भडगावचा कार्यक्रम शाळेवर ठेवला आणि दुसऱ्या दिवशी पाऊस पडल्यावर मला पॉली मंडप टाकावा लागला. आणि सहकारी जी सुट्टी असल्यामुळे मी त्यांना कोणत्याही गोष्टीचं काम सांगितलं नाही. तुमची क्षमा चाहतो, कारण मी कोणाला सांगू ज्याचं माझ्यावर प्रेम होतं तो आला. एकाच वाक्यात की ज्यांना माहिती पडलं ते आले, आनंदाने नावाने बोलवलं. आता मी समजा कोटली गावात आलो, निंबोऱ्या गावात आलो आणि गोरखच्या घरी गेलो, पत्रिका दिली आणि शेजारी सरनेवाले पत्रिका दिली नाही. मला 3-4 हजार लोकांशी कॉन्टॅक्ट आहे आणि जर माझे विद्यार्थी आले असते तर मी काय नाही बरं कोटली पांढरतला जेवू घालले इतकी परिस्थिती माझी चांगली आहे. पण माझ्या फक्त मला अडचण कोणती ती मॅनेज करायला कोणी नव्हतं, एकटा मॅनेज करत होतो मी. सर पण होते, बघत होते, कारण मी त्या दिवशी ते मी बसायला पाहिजे तरी मी हातात माहीत घेऊन एकमेकाला सांगत होतो. माफीच्या तो मुलाचं लग्न राहिलेलं आहे, सगळे जणांना तुम्ही ग्रुप केला की सगळ्यांना व्हॉट्सअपबद्दल टाकेल. आणि तुमच्यासाठी जर योगावर घाला मला काही वाटलं तुमच्यासाठी लग्न आपल्या परिसरातच ठेवायला लावू, काही काळजी नसते. तुम्ही माझे हिरो आहेत, माझ्या स्मरणात आहे. सर तुम्ही जे सांगितलं सर किंवा जे आले नाही होते तर आमचा असा विषय झाला होता. सर 1 तारखेला रिटायर होत आहेत ना, आपल्याला कार्यक्रम करायचा आहे ना, मग आपण तिथं आणि 8 तारीखच काय केली आम्ही राजू उत्तम आम्ही जेव्हा बसलो ना सर तेव्हा एकच ठरवलं तारीख फक्त 8च होईल, कॅन्सल होणार नाही. बरोबर आहे का? ग्रुपला सांगितलं तुम्ही माझ्या बरं का आमचा क्लासमेट काही बहिणी असतील त्या सांगत असतील किंवा आम्ही यांना प्रेझेंट देणार होतो किंवा म्हणजे डायरेक्ट येणार होतो. पण हे लक्षात ठेवा 8 तारीख हा जागतिक मैत्री दिन होता म्हणून हा कार्यक्रम आम्ही आजच ठेवला. चांगलं आहे, धन्यवाद. खूप आनंद झाला. काही वाटलं नाही तर तुम्हाला नावाने जवळ. सर पहिल्या प्रथम मी तुमची माफी मागतो. प्रत्येकच जण तुमच्या अगदी सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही, म्हणून आज सर्व माझे सहकारी आणि माझ्या भगिनींनी सगळे मिळून सरांचा सत्कार करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि आपण प्रेमाने तो सत्कार स्वीकारावा अशी मी आपल्याला विनंती करतो. मी राईट टाइम आलेलो आहे, तुमच्यासाठी आलोय. आता सरळ जेंट्स सर तुम्ही दिला हे दोघं सर दोघं वन साइड सर आहे उभं करायचंय का? हा एक सेकंड तुम्ही माहित त्यांना मॅनेजमेंट घ्या साहेब थोडंसं तेरा और खालचं काम तरी ना इकडनं असं घेतो पहा बरं सर्वांनी इकडे पाहिजे समोर. माझा हात घ्या ओके तोच करण्याचे. चला
ज्यांनी तो कार्यक्रम आपल्या कार्यक्रमाला सगळ्यांसमोर लाईव्ह दाखवण्याची जी जबाबदारी दिलीप पाटील सरांनी घेतली, छोटे खाणी का असे ना, त्यांचा थोडासा सत्कार आम्ही करू इच्छितो. तर या सर, तुम्ही या. नाही या ना शब्द सुमनांनी तर केलाच आहे, पण आता आहेत तुम्ही समोर शहर आहेत तर मग करू. बँड चालूच राहिला तर लग्न चांगलं होतं ना. डान्स येणार नाही त्यांचे कार्यक्रम. तुम्ही घ्या उमाकांतला पण 1 मिनिट येऊ. उमाकांत हे ट्रेन लाईव्ह न्यूज चॅनल सगळ्यांकडे नसेल, ज्याच्याकडे असेल नसेल त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा कार्यक्रम आत्ताच आपण लाईव्ह पाठवलाय, म्हणजे हा कार्यक्रम आत्ताच दिसेल असं नाही, तुम्ही भविष्यात केव्हाही पाहू शकता. फक्त शाळेचं नाव टाकायचं ट्रेन लाईव्हला किंवा युट्यूब वरती सगळं येईल. बरोबर आहे सर? पेटे उतराल की हरकत आहे ना. दर चला खाली तुम्ही राहू द्या, हे ना एकदम जाम गेला. पाटील सर की जय, पाटील सर की जय, जवान सर की जय, जवान सर की जय, जवान सर की जय. माझं नाव पांडुरंग वामन पाटील, टेक्निकल माध्यमिक विद्यालय 1994 चा विद्यार्थी. मला 2 मुलं आहेत. एक इंजिनिअरिंगचे 2 वर्ष पूर्ण झाले आणि लहान 9वीला आहे आणि सासरवाडी कोटली. एक मिनिट. अभी ये क्या से दिया है उस पर इधर नाव एकनाथ शिवाजी पाटील. माझे नाव एकनाथ शिवाजी पाटील. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. माया जया आता घेतलं चला रस्ता. माझं नाव प्रल्हाद बाबूलाल पाटील. बाबूलाल व्यंकट पाटील वडिलांचं नाव आहे. 2 मुलं आहेत, एक मुली आहे. मोठा मुलगा BMS ला आहे हरिद्वार उत्तराखंडमध्ये. त्याचं 4थं वर्ष आहे आता. तो अंजली हॉस्पिटलमध्ये आता सध्या जातोय. आणि मुलगी B फार्मसीला गुलाबराव देवकर मध्ये 2 नंबर आलेला आहे तिचा. आणि लहान मुलगा 10वीला आहे. आता तो त्याला काही एवढा हुशार नाही येतो, पण आता जेमतेम पास झालेला आहे तो. तर आणि सासरवाडी आहे. मामाची मुलगी गेलेली आहे, वाघ पंढरनाथ यशवंत पाटील यांची मुलगी गेलेली आहे. माझा व्यवसाय लहानपणापासूनच भाजीपाला आप्पा म्हणतात मला. आणि खेडोपाडी गावेगावी हे माझे संपूर्ण परिवार हा माझा आहे, हक्काचा आहे. त्यामुळे कोणत्या बी जरी गावात गेलो बहीण ताई हक्का म्हणून ही माझी नम्र विनंती. चला शरद भीमराव. हॅलो, माझं नाव शरद भीमराव पाटील, भीमराव आनंदा पाटील. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. मुलगा MBA आहे, नागपूरला टाकलेला आहे. मुलगी 8वीला आहे. आणि माझं सासरवाडी आहे अंजनेरीची. हॅलो, माझा सर्वांना नमस्कार. माझं नाव माधवराव भिकन पाटील, भिकन गोवा पाटील यांचे चिरंजीव. मला 2 मुलं आहे, म्हणजे एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी मोठी आहे, मुलगीचं BCA झालेलं आहे आणि मुलगा 12वी झाला यावर्षी. माझा व्यवसाय शेती आहे आणि माझे सासरवाडी 2 पिंपरी. राजू
त्यावरती ना तुम्ही पाठमागून बोलणंच ते. माझं नाव राजेंद्र शांताराम जाधव निंबोरा. मी कोटेला टेक्निकल माध्यमिक विद्यालय 10वी 1994 होतो. मला 2 मुलं आहे. एक मुलगा कंपनीत आहे पुण्याला, एक मुलगा डी फार्मसी करून MR नाशिकला आहे. हॅलो, माझं नाव अनिल दयाराम पाटील, दयाराम माणिक पाटील. आमचा मुलगा दोन मुलं आहे, एक मुलगी एक मुलगा. मुलगी आता 12वी पास झाली, मुलगा 10वीला जातोय. सासरवाडीवर आहे. उत्तम. माझे नाव उत्तम प्रकाश पाटील, प्रकाश लाला पाटील यांचं चिरंजीव. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. माझी सासरवाडी मोवाडी धुळे जिल्ह्यात आहे. चुलत नावाचीच मुलगी केलेली. कोणी बाकी आहे का अजून? मी तर सांगतोच ना. आम्ही जे प्रयत्न केले त्याच्यासाठी सगळ्यांनी आवर्जून उपस्थिती दाखवली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. सरांना नाशिकला लग्नाला जायचं होतं, विनंती केली म्हणून सर 1.5 ते 2 तास आधी येऊन बसले होते. म्हणून सर तुमची मी प्रचंड माफी मागतो, तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागला. मी राजेंद्र मुकुंदराव पाटील, MD नाना यांचा मी चिरंजीव. मी 94 बॅचचा विद्यार्थी आहे. माझी सासरवाडी भिलाली, जे ककराज भिलाली. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा इंजिनिअरिंगला नाशिकला आहे आणि लहाना मुलगा वेटरनरी डॉक्टरच्या डिप्लोम्याला कोपरगाव टाकलाय. मी आपल्या शाळेला 94-95 मला वाटतं 97-98 पर्यंत होते सर तुम्ही. तर अगदी म्हणजे कठोरात वेळी तर कठोरही आणि प्रेमाने जीव लावणाऱ्यामध्ये आपलं नाव नेहमी अग्रेसर असायचं. आणि या अशा आपल्या लाडक्या सरांना आपल्या सर्वांमार्फत आपल्याला एक छोटीशी भेटवस्तू द्यायची. मी सुरुवातीचे जे 5-6 जण आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी पाटील सरांना एक आपली प्रेमापोटी आणलेली एक छोटीशी गिफ्ट ही भेटवस्तू द्यायची. या सर्वजण या 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 या
विशालला फोन घे ना, विशालला फोन लाव. बाबर माग सर माग सर सरकार माग चालेल 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 चालेल, काय अडचण. फोटो बसत नसेल तर 2 टप्प्यात घ्या, वाटलं फोटो बसत नसेल तर 2 टप्प्यात घ्या. ऍडजस्ट करायचं शिकला बरोबर. ऍडजस्ट सर का गॅस साईडला मोबाईल एक साईडला घे. पाच समोर सर निकल पाहिजे समोर. ओके चटणी नाव वेळ नाही. चला या चला पटपट. आपल्या शाळेचे विजयजी चव्हाण सर यांचा सत्कार सर्व विद्यार्थ्यांना मिळून करायचा अशी मी सर्वांना विनंती करतो. आमची एक विनंती आहे, हे जे काही आम्ही बनवून आणलंय हे फक्त 2 तिघांनाच माहिती आहे, म्हणून हे सर्वांसमोर तुम्ही ओपन करावं आणि आमचं हे सरप्राईज तुम्हाला आवडतं का नाही आवडतं ते तुम्ही आम्हाला सांगा. कोणालाच माहिती नव्हतं सर, फक्त उत्तमनी आणि एखाद्याला माहिती, माधवरावला माहिती फक्त बस. ते पण माधवरावला पॅकिंग करताना माहित पडलं, अन्यथा माहिती नव्हतं. मला पण माहिती चांगलं आहे, चांगलं माहिती आहे. बाकी कोणाला माहिती नाही. दुसरं असेल तर बरोबर. मला डाऊट होता, मला डाऊट होता पहिले तरी सर आम्हाला तोडकी मोडकी जे काही
कल्पना डोक्यात सुचली त्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. बिंदू कोणत्या दिशेला लगेच नाही, विषय काय आहे, दुसरे पण आम्हाला डोक्यात आलेलं होतं की महाराजांची एखादी प्रतिमा वगैरे मोठ्या पद्धतीचा आपण घेऊ, पण ते महाराजांच्या प्रतिमा आता प्रत्येकाच्या घरात आहे. म्हणून म्हटलं एक थोडस युनिक काहीतरी थोडस नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. ते फोटो खोलायला गेलो, मला व्हॉट्सअप चॅट वाली, अरे आपण फोटो दिलाय तो नसेल तर बरोबर मी तर ना शिकून पाटील साहेबांना तब्बल 3 दिवस मी फोन करून करून अक्षरशः वैताग आणला होता की मला तुमचा फोटो द्या. नंतर फोटो नाशिकहून खास याच्यासाठीच हे सगळे प्रयत्न चालू होते, आमचे कटाटोप चालू होते. लेडीला गिफ्ट आणलेलं आहे. वर्गातील हॅलो, हॅलो, सेल्ड ब्लूटूथ. हॅलो, थोडं पुढे घे. नाही आता येईल बरोबर, त्याच्या जवळने जावं लागत. हा, त्यांना आवाज येईल. हॅलो, आपल्या वर्गातील सगळ्या मैत्रिणी इतक्या लांबून प्रवास करून जगून थकून मुक्काम मक्काम आजारी पाजारी असतील नसतील त्या परिस्थितीत त्याचा प्रॉब्लेम आहे सर, त्याचाच प्रॉब्लेम क्लोजअप मध्ये चेअर. अरे अरे यार तुम्ही पुढे हात लावताय. क्लोजअप मध्ये सगळं चेअर गेट केलं का आता पिशवी दे.
आता पुस्तक लिहून घ्यायचे, फोटो घ्यायचा. मुलाला वाटायला लागली. हॅलो हॅलो. तर असा सगळा प्रवास वगैरे करून आमच्याकडून थोडे काही का असे ना छोट्या छोट्या गिफ्ट आम्ही आणलेल्या आहेत, तर त्यांनी एकेकाने प्रत्येकाने स्वीकारावे अशी माझी विनंती. पहिले आजारी बाई आले का दोन मी सर देवाना तयारी ये इकडे दोन आता बरोबर या दोन सगळे आले पाहिजे. दत्ताबाई पिशवी या दोन जण उभा राहतात या पुढच्या दोन जण लगेच ओके पास हॅलो हा प्रतिभा कुणाला चला एक जण चला असं करा चला उठा दोन जण उठा तटकेन रे या लवकर वेळ होतोय अहो तुम्ही नेणे जाणार ना साडी हो या दोन्ही द्या आपल्याकडून अरे ते फुल 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 तिकडे सर पुस्तक आहे प्रत्येकाच्या हातात तेवढा वेळ वाचेल. हा पिशवी हे प्रत्येकाला हा घेतो येणार आहे आप्पा येणार आहे काय माहिती आहे तुम्ही प्रत्येकाला बोलवायला पाहिजे असं पास मग तो सांगायचं असं तिरप करा थोडं इकडे
या दोन जण बरं काय पटापट अजून भरपूर काय उशीर होतो जायला. अरे या ना तुम्ही कोण येण्याचा चला तुम्ही या ना कोण राहिली या ना ये बंदा पाहिजे चला त्याला कोण राहिले चलो जा दोन जणी अजून या पुष्पाबाई राहिले अरे एखादा काय अरे ते बैल म्हणतात काय केलं माझं एक म्हणणं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना पण त्या प्रेमात होतात. माझं काय म्हणणे एका एका मित्रांनी या आणि त्यांच्या एका घेऊन घेते आपण घेतो सगळ्यांना घेऊन ते कार्यक्रम काढलं इथला नंतर फोटो शूट करून घ्यायचा त्याला कोणाला फोटो काढायचा असतील त्यांनी तर या इकडे बसाल तुम्ही ते सर घेतलं जाईल ना सर. हॅलो माझ्याकडे आहे मला मिळालंय चाळीस
बोलायचा मुद्दा असा आहे, काही गोष्टी जर जुळून यायच्या ठरल्या तर त्या कशाही जुळून येऊ शकतात. आता इतक्या दिवसापासून आमचे प्रयत्न चालू होते, संमेलन करा, हे करा, ते करा, बरेच दिवसापासून प्रयत्न चालू होते. पण कसं असतं, देवाच्या मर्जीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. म्हणून हा योग अशा दिवशी जुळून आलेला आहे की आज जागतिक मैत्री दिवस आहे. 8 जून जागतिक मैत्री दिवसाच्या दिवशीच आपलं स्नेह संमेलन पार पडतंय, याचा मनस्वी आनंद आहे. ते आमच्या मनात नसताना सगळं झालेलं आहे सर. हे आज सकाळी पाहिल्यानंतर आम्ही ग्रुपवर टाकलेत ते मेसेज की आज मैत्री दिन आहे. आम्हाला कोणाचा लग्नाचा, कोणाचा सेपरेट काही वाढदिवस आहे का? असेल तर सांगा, ती पण व्यवस्था करू. योग जुळून यायचा असला तर कसाही जुळून येतो. बघा आता योगायोगाने का असे ना, आप्पाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आप्पाचं स्वागत श्रीयुत पाटील सर करताय. तर कसं असतं, म्हणतात ना, मित्राचं मित्र भेटे मनातील संशय पिढे. या गोष्टीला तेवढं काहीतरी तथ्य असेल म्हणूनच ही मन लावून ठेवलेली आहे. आता हा जो योग आपल्या नशिबात जुळला आहे, हा 31 वर्षापासून थांबलेला होता. 31. तर आज कसे काही प्रयत्न केले ते आम्हालाच माहिती. आले सगळे, त्यांचे परत एकदा आभार मानतो की सगळ्यांना आज पेरणीचे, लावणीचे दिवस आहेत, पावसाळ्याचे दिवस आहेत, तरी पण वेळात वेळ काढून मुंबई, पुणे, नाशिक, इकडून तिकडून मुक्काम करून का आलेला असण्यात आले, त्यांचे परत स्वागत करतो. आणि आता पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावं. अजून कोणाला बोलायचंय का? माझे सहकारी आदरणीय चव्हाण सर, 1994च्या बॅचचे, इयत्ता 10वीच्या बॅचचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आयोजकही तेच आहेत. तुम्हाला सर्वांना प्रथम मी धन्यवाद देतो की तुमच्या डोक्यामध्ये एक चांगली कल्पना सुचली. गेट टुगेदरच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो. आमच्याही स्मृती थोड्या थोड्या कमी झालेल्या होत्या. मलाही ओळखलं जात नव्हतं. चव्हाण सर इथं होते कारण मी 1997 पासून कोटली सोडली आणि त्याच्यामुळे माझ्याही लक्षात येत नव्हतं. मी आमच्या सुनबाईला सुद्धा ओळखलं नाही. त्याच्यामुळे या गेट टुगेदरच्या माध्यमातून ओळखी पुन्हा आणि परत भविष्यामध्ये आपण कुठे एक दुसऱ्याच्या समोर आलो तर कमीत कमी नमस्कार तरी करू. आपण कमीत कमी बसमध्ये जात असताना कोणी दिसलं तर उठून आपण जागा तरी देऊ. अशा प्रकारची परिस्थिती या गेट टुगेदरमुळे निर्माण होते. सर्वप्रथम तुमच्या बॅचला सर्वात धन्यवाद देतो कारण तुमची बॅच एकदम लकी बॅच होती. लकी बॅच. 1987 आम्ही टेक्निकल माध्यमिक विद्यालय उघडलेलं होतं, पण 1991 इकडे मागे सर.
सर मोबाईल घ्या. असं आहे माझ्या कार्याचा बोललाय ना पाठ नाराज मी बरोबर नाराज होते. टेबल ना पण लिहिलं नाही मग यांच्याशी केव्हा असं सर येण्याच्या नाही यांच्याशी केव्हा बोलून ते पेट टाका टेबल बसतात हॅलो हा येता 15 फक्त एक शब्द टाकला की प्रवीण लाडका विद्यार्थी होता आणि लाडकानी सगळे लाडकी आला म्हटलं त्याच्याकडे काय फरक पडला मी मागच्या कार्यात थांबणार मी काहीच बोलू नये दिलं ना बसा हे बाई बसा ना समोर या अरे मला पिशी दिला सामान बसा जेवढा ऍक्टिव्ह होईल तेवढा बसा ना आणि वरण मी खात नाही वरण Yeah.
ते नाव सांगा दरमाडी नाते भाऊ आम्ही असं मी बोललो तुमचे नाव सांग भाऊ लताबाई बसा नंतर चालू आपण आपले दिवस लताबाई पटत नाही एकदम लताबाई पटत नाही एकदम बरोबर नक्की थांबला पहिल्यापासून क्लास टीचर आणि सेल्फ सर्व्हिसेस स्वतः घ्यायचं
आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.